नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे. राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य केलेलं आहे. ज्या लाडक्या बहिणी नियमात बसत नाहीत त्यांनी स्वतःहून नावं काढून घ्यावेत, अन्यथा त्यांच्याकडून दंडासह रक्कम वसूल करण्यात येईल असा इशारा छगन भुजबळांनी दिलेला आहे. तसंच जे पैसे देण्यात आलेत ते आता परत मागण्यात अर्थ नाही, ते मागण्यात येऊ नयेत असं सुद्धा छगन भुजबळांनी म्हटलेलं आहे. असा काहीतरी होता की एका घरामध्ये दोन महिलांना देणं, त्यांचं कुठे मोटर गाडी नसावी, बायसिकल नसावी, उत्पन्न म्हणजे गरीब लोकांना द्या. पण आता सर्रास फॉर्म भरले गेले आणि सर्रास लोकांना घेतला फायदा. तर माझं म्हणणं असं आहे की एक अपील केलं पाहिजे लोकांना, आणि जे ह्या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं जे आहेत काढा म्हणून सांगायला पाहिजे. आणि जे पैसे दिले गेले ते आता परत मागण्यात काहीही अर्थ नाही, ते मागण्यात येऊ नये. याच्या पुढे जे आहे लोकांना सांगावं, या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी, नाहीपेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरून अजित पवार चांगलेच संतापलेले आहेत. माध्यमांनी अजित पवारांना मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारला होता, तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपाचे आमदार सुरेश धस आणि विरोधक धनंजय मुंडेंच्या राजीनामा द्यावा या मागणीवरती अजून सुद्धा ठाम आहेत. तुझी चौकशी केव्हा होईल? तुझं नाव आलं तर होईल ना. तुझं जर नाव नसेल तर चौकशी बळबळ तुझी करतील का रे? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकारे माध्यमांच्या प्रतिनिधींवर त्रागा केला. राज्यात याआधी अनेक नेत्यांनी त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. त्याच अनुषंगानं अजित पवार यांना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल विचारणा करण्यात आली. मात्र अजित पवार यांनी नाव आल्यानंतर चौकशी होईल असा मुद्दा मांडत राजीनाम्याबद्दल बोलायचं टाळलं. तसं पाहिलं तर अजित पवार ज्या महायुतीत उपमुख्यमंत्री आहेत त्याच महायुतीतील सहकारी पक्ष असलेल्या भाजपच्या सुरेश धस यांनीच अतिशय आक्रमकपणे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मागच्या 1 महिन्यापासून सुरेश धस सातत्यानं वेगवेगळ्या व्यासपीठांवरून धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करतायत. धनंजय मुंडे यांचं नाव न घेता सुरेश धस तोफ टाकतायत. त्यांना बिनभाड्याच्या खोलीत टाका अशी भाषा सुद्धा वारंवार वापरली जाते. माझी विनंती आहे दादा, याला काढा राव. याच्या जागेवर काहिंदेला द्या ना. ती काहिंदे निवडून आलाय ना. शिंदखेड राजाचा उद्या आम्ही जाणार आहोत. दीपक केदार म्हणाले राजमातेच्या जन्मदिनी आम्ही तिथे जातो. त्या शिंदखेड राजाचा आमदार आहे, अजितदादाच्या पार्टीचा, जिजाऊंच्या गावचा आमदार आहे. कायंद्याला द्या, कुणाला द्या, पण हे कशाला ठेवता हो? याचं लय आमचं वाटोळ केलं याने. माणसं मारायला लागलाय हो. दुपारून माणूस मारलाय, पुन्हा ह्याला सत्य ठेवा म्हणजे दिवस उगताच मारीन. अजितदादांच्या बाबतीमध्ये परखड नेतृत्व म्हणून बोललं जातं, परंतु एवढ्या सगळ्या महाराष्ट्राला चुकीची गोष्ट वाटत असताना वाल्मिक कराड याचं हे साम्राज्य आणि त्याच्यातून ही विश्ववल्ली निर्माण झाली आहे, हे असताना त्यांना बाकी काही वाटत नाही. थोडंसं त्याचं शल्य मला वाटतं, कारण कडक माणूस आहे तो, परखड. सत्ताधारी भाजपचे आमदार सुरेश धस धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्रमक झाल्यामुळे विरोधकांना स्फुरण चढलं नसतं तरच नवल. विरोधकांनी त्यांचा सूर अधिक आक्रमक करत अधिक त्वेषानं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका घेत धनंजय मुंडे यांची पाठराखण का केली जाते असा प्रश्न उपस्थित केला. ज्या पद्धतीनं गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली चालतं, तर याचा अर्थ त्या नेतृत्वाला राज्याच्या वैधानिक संवैधानिक पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, हे स्पष्ट आहे. आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागेल. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांचा गदारोळ सुरू असल्यामुळे अखेर अजित पवार यांनी सुद्धा त्यांचा सूर बदलला. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल, कुणालाही विशेष वागणूक मिळणार नाही असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. त्या संदर्भामध्ये
जे कोणी दोषी असेल त्यावर कारवाई केली जाईल असं राज्याचे प्रमुख देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे. आम्हाही लोकांचं तेच मत आहे आणि तशा पद्धतीनं एखादी चौकशी करून काही झालं असतं तर गोष्ट वेगळी, पण आता सीआयडी आपली वेगळी चौकशी करते, SIT वेगळी चौकशी करते आणि न्यायालयीन पण चौकशी आहे ना बाबा. त्याच्यामुळे तिथं काही सरकारने काही कुणाला वेगळं काही ट्रीट करायचं नाही, सगळ्यांना कायदा सारखा. राज्यात पहिल्यांदाच सत्ताधारी पक्षाचे आमदार घटक पक्षाच्या मंत्र्याचा राजीनामा मागत असल्याचं पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा भाजपचे आमदार सुरेश धस आणि नमिता मुंदडा यांनी मागितला. धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके यांनी सुद्धा राजीनाम्याची थेट मागणी केली. तर अजित पवार यांनी बळजबरीनं चौकशी करायची का असा प्रश्न विचारत धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्याचंच पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी आज सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची मस्ताजोगमध्ये जाऊन भेट घेतलेली आहे. यावेळेला देशमुख कुटुंबांचं सांत्वन करून या प्रकरणी दोषी आरोपींना फाशीवर लटकवलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केलेली आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती फैरींवर फैरी झाडताना चुकीचा पायंडा पाडू नका असं आवाहन केलेलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा दुरान्वय संबंध नाही असं अजित पवार यांनी सांगितलं. असं वक्तव्य करायला अजित पवार काय पोलीस अधिकारी आहेत का असा उद्विग्न सवाल शिवसेना नेते माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केला आहे. दादाने आवाहन करेल की अख्खा महाराष्ट्र बोलतोय राव, हे चुकीचं झालंय, चुकीचं झालंय, इथे नेक्सस झालेलं आहे, इथे हे झालेलं आहे. काही पक्षाचे लोक सुद्धा आत आहेत, त्यांच्यावर केसेस आहेत, काहींच्या इन्क्वायऱ्या चालू आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर कुठेतरी चुकीचं घडत असेल ना, तर या महाराष्ट्रातला चुकीचा पायंडा पडू न देणे, याच्यासाठी प्रखर कडक भूमिका घेणे अशी माझी प्रामाणिक त्यांना विनंती. दादा काय पोलीस ऑफिसर नाही आहेत ना, ते तर असं जर तुम्ही बोलत असाल, असं आहे की राजकीय दृष्ट्याला राजकीय रंग लावू नये हे नक्की आहे. मी त्यांना एवढंच म्हणतोय की धनंजय मुंडेबद्दल मी बोलणार नाही. मी एकच म्हणतो की हे नेक्सस जे तयार झालं नाही, ही विषवल्ली जी तयार झाली ना, ती विषवल्ली मोडण्यासाठीची भूमिका दादांनी घेतली पाहिजे. मग ती कशी घ्यायची ते त्यांनी ठरवावं. पण आता दादांनी सर्वसामान्य माणसात येऊन जरा बोलावं, त्यांना माहीत पडेल, त्यांनी स्वतः बीडला यावं. घरगडी असणारा माणूस 5,000 कोटीचा मालक होतो म्हणजे तो किती शातीर आहे हे लक्षात येते. त्यामुळे त्या पैशांचा वापर करून तो निश्चितपणे तिथे कोर्टात देखील